चिपळूणमधल्या परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली आणि काल झालेल्या मुसळधार पावसाचा हा परिणाम आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळी परशुराम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आलेली होती आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकाऱ्यानं। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। चिपळूण आणि गुहागरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळतोय। आपण दृश्यामधून पाहू शकता ही परशुराम घाटामध्ये दृश्य आहेत। संरक्षक भिंत उभारण्याचं काम हे या ठिकाणी युद्धपातळीवरती सुरू झालं। काम सध्या या ठिकाणी ठप्प झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पावसामुळे हे काम त्या ठिकाणी थांबलेलं आहे। तर दुसरीकडं हा जो महामार्ग दिसतोय या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू ठेवली गेलेली आहे आणि ज्या ठिकाणी काम चालू आहे अशाच ठिकाणची माती आहे ही पावसामुळे रस्त्यावरती येते। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे रस्त्यावरती येत आहे, दगडगोटे रस्त्यावरती येत आहेत आणि यामुळं त्या ठिकाणी वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध टीम जे आहेत ह्या चिपळूणमध्ये सक्रिय आहेत आणि कोणती आपत्ती ओढावली तर तातडीनं त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन सज्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। चिपळूण शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम ज्या आहेत या सक्रिय झालेल्या आहेत। हायवे प्रशासनाच्या टीम देखील परशुराम घाटात सक्रिय झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी।